काही गोष्टी ज्या आहे मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलं, चर्चा केली आणि डबल कोळी बांधवांचा जो प्रश्न आहे तो कोळी बांधवांचा प्रश्न गंभीर आहे। कोणी डोकरे कोळी, कोणी महादेव कोळी, कोणी या कोळ्याच्या बद्दल हा जी संशय ते काढण्याचं काम मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी केलं। आयुक्ताच्या काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये हे भाऊ काही बोलू लागले, तिकडचे भाऊ, हे वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी पुढे यांची दोघेही समाजाची मीटिंग ठेवली आणि दोघं वेगवेगळे होणार आहे। पण सर बोगस म्हणणं एका समाजाला हे कितपत योग्य वाटतं मुख्यमंत्र्यांच्या समोर? मला ऐका ना त्यांनी जे काही तुम्ही बोलू लागले त्या केसच्या बद्दल मला अशी डिटेल माहीत नाही, परंतु मी तुम्हाला एकच बोलू लागलो की सध्या जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिला की कोणत्याही समाजावर कोळी, डोकरे कोळी असेल, टोकरे कोळी असेल, महादेव कोळी असेल यांच्यावर अन्याय होणार नाही या शब्दात, आणि कमिशनरला काय बोलायचे तेही बोलले। शेवटी ही जी अंतिम निर्णय झाला नाही, परंतु मला वाटतं की 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर दुसरी तारीख साहेब देतील आणि त्या तारखेला हे जे घडलेलं आहे याच्या दोन्ही बाजूने भांडणं करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती ती दूर केली आणि कोळी बांधवावर अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्री महोदय बोलले। कोळी समाज आक्रमक झालेला आहे त्या आयुक्तांना निलंबित करा अशी मागणी करतात। नाही, जरूर ज्यांची त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करतील, परंतु कोळी समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितली आणि ती घेणार।